नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राजकारणात निवृत्तीचं वय काय असावं यावर चर्चा सुरू झाली आहे। भाजपाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना पूर्वीच निवडणुकीच्या रिंगणातून बाद केला आहे, तर दुसरीकडे आता सुमित्रा महाजन यांच्यावर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा करण्याची वेळ आली आहे। नरेंद्र मोदींनी आपले गुरु लालकृष्ण अडवाणी यांचा सन्मान ठेवलेला नाही, त्यांचा अपमान केला असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय। तर पुण्यातल्या कार्यक्रमात राजकारणाचं निवृत्तीचं वय हे 60 असावं असं मतही राहुल यांनी मांडलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पिट्रोडा यांनी निवृत्तीचं वय काय असावं यावर चर्चा होऊ शकते, पण ज्येष्ठांनी निवृत्ती घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलंय। पण काँग्रेसनं 60 पारच्या कितीतरी नेत्यांना आत्ताच उमेदवारी दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ती या निवडणुकीच्या यादीत समोर आली आहे। एकंदर राजकारणातलं निवृत्तीचं वय काय असावं यावर चर्चा आणि राजकारण दोन्ही सुरू झालंय। राजकारण्यांसाठी निवृत्तीचं वय काय असावं, भाजपानं आपल्या ज्येष्ठांना सन्मानानं राजकीय निरोप दिला आहे की नाही आणि त्या आरोपात कितपत तथ्य आहे, विविध राजकीय पक्षांची याबाबतची भूमिका काय आहे, आजच्या तरुणाईला राजकारण्यांच्या निवृत्तीबद्दल काय वाटतं, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात निवृत्तीचं राजकारण। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत अतुल लोंढे, प्रवक्ता काँग्रेस, त्याचबरोबर केशव उपाध्ये, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, तसंच सूरज चव्हाण, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस। याच्यासोबत माझ्या सोबतच स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आणि आपण युवा प्रतिनिधी सुद्धा या चर्चेत सहभागी केलेले आहेत, त्यांची ओळख करून देतो। प्रसाद देशमुख, प्राजक्ता नागपुरे आणि आदित्य लेले, आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत। सर्व मान्यवरांना एक अत्यंत नम्र विनंती आहे की आज 7 मान्यवर या चर्चेत सहभागी होत आहेत। प्रत्येकानं कृपया वेळ पाळावी, मर्यादित, मोजकं, नेमकं, थेट बोलावं, अन्यथा मला ती चर्चा 1 ते सव्वा मिनिटामध्ये आपल्याला रोखून पुढे न्यावी लागेल। आपण चर्चेची सुरुवात करतोय। माझा पहिला प्रश्न हा काँग्रेस पक्षाच्या साठी इथं प्रतिनिधित्व करणाऱ्या अतुल लोंढे यांना आहे। अतुल लोंढे, सॅम पित्रोडांचं अगदी ताजं वक्तव्य आलंय। ते म्हणतात की होय, ज्येष्ठांनी निवृत्ती वेळीच घ्यायला हवी। राहुल गांधी म्हणतात 60 ही निवृत्तीच्या साठीची योग्य वेळ असू शकते वयाची। मुळात निवृत्तीच्या संदर्भातली चर्चा काँग्रेसमध्ये जाणीवपूर्वक सुरू झाली आहे का? मला असं वाटतं प्रसाद, या गोष्टीला 2 बाजू आहे। एक तर पुण्याच्या विद्यार्थ्यांसोबतच्या संवादामध्ये एका मुलीने हा प्रश्न विचारला आहे आणि राहुलजींनी म्हटलं की मे बी 60 म्हणजे 60 असू शकतं का बुवा, असं चर्चा केली। सॅम पित्रोदा म्हणाले की त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते, पण मुळामध्ये देशाच्या पटलावर ही जी चर्चा सुरू झाली म्हणजे गुरुच्या अपमानापासून तर गुरूंना निवृत्त करण्यापर्यंतची, ती एका ज्या लोकांनी मुरली मनोहर जोशी असतील किंवा सुमित्रा महाजन असतील किंवा अडवाणीजी असतील, या लोकांनी भाजप उभं केला, भाजप पक्ष उभं केलं आणि मग त्यांनी स्वतःहून निवृत्ती नाही घेतली होती, पण त्यांना निवृत्ती करण्यात आलं। म्हणजे अडवाणींच्या संदर्भात तर अनेक चर्चा ज्या आहेत त्या आहेत आणि त्यांची स्टेटमेंट आणि सुमित्रा महाजनचं स्टेटमेंट हे तुम्ही आता बघितलंच आहे की तुम्ही काळजी करू नका, उमेदवार जाहीर करा, मी काय ती मदत करते। म्हणजे इथपर्यंत जे आलेलं आहे ते त्याच्यातून हा मुद्दा उपस्थित झाला। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की निवृत्तीच्या वया म्हणजे लोकांनी निवृत्त काय करायचं हा एक राजकारणामधला मार्ग आहे। दुसरा मार्ग आहे कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपल्याला त्याची घटनेमध्ये बदल करावा लागेल आणि तसं ते वय ठरवून द्यावं लागेल। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावे लागेल। आणि अगदी एका बाजूला तुम्ही रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा विषय काढलात, पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या बरोबर आहेत। भाजपा हा असा पक्ष आहे ज्यांनी 75 ही वयोमर्यादा आत्तापर्यंत ठरवलेली आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेताना आत्ताचा भाजप दिसतोय। पण केशवराव,
मुळात राजकीय निवृत्तीचा मुद्दा हा गुरुला अपमानित करण्यामुळे जास्त चर्चेत आलाय का, अधोरेखित झालाय का? मला असं वाटतं आपण या सगळ्या प्रकरणामध्ये काही जणांना भारतीय जनता पार्टीबद्दल आक्षेप असू शकतो, पण त्या निमित्ताने सुद्धा काही जण भाजपावरती आपलं तोंडसुख व्यक्त करतायत, हे बरोबर नाही. खरं म्हणजे अडवाणींनी काल एक ब्लॉग लिहिला आणि त्या ब्लॉगमध्ये अतिशय स्वच्छ स्पष्ट भूमिका मांडली, जी भारतीय जनता पार्टीचीच भूमिका आहे. नेशन फर्स्ट, त्याची पार्टी सेकंड आणि स्वतः शेवटी, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका काल अडवाणींनी ब्लॉगमध्ये मांडली. आणि एकूण भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने विकसित होत गेली आणि इतर कशा पद्धतीने लोकशाही जपते याचं विस्तृत उदाहरण भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कालच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केलं. त्यात त्यांनी कुठेही नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे कपोलकल्पित काहीतरी बोलायचं, खोटं बोलायचं, जाहीर सभेत सांगायचं, ज्या पक्षांनी स्वतःच्या राष्ट्रीय अध्यक्षाला कोंडून ठेवलं होतं सीताराम केसरींनी, तो इतिहास ताजा आहे. किंबहुना इंदिरा गांधी कशा बाहेर पडल्या, त्यावेळच्या सिनियर नेतृत्वानं पक्ष फोडून कशा बाहेर पडल्या, हा सुद्धा इतिहास फार जुना नाही आहे. हे सगळं ज्यांच्या घडलं त्यांनी इतरांबद्दल, म्हणजे ज्या ठिकाणी अडवाणींनी ब्लॉग लिहून अडवाणी सांगतायत त्यांनी दुसऱ्यावरती बोलावं, हे फारच हास्यास्पद, विनोदासारखं दुसरं काही असण्याचं कारण नाही. ठीक आहे, पण तुम्ही ज्या अर्थी असं म्हणता की लालकृष्ण अडवाणींनी ब्लॉग लिहून एक भूमिका मांडली आणि ती विपर्यस्त स्वरूपामध्ये राजकीय पक्षांनी आपापल्या मंचांवर मांडणं सुरू केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आता माझा पुढचा प्रश्न आहे आणि तो जयंत माइंडकरांना आहे. माइंडकर, भारतीय जनता पार्टीचा इतिहास तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही तो जवळून पाहिलाय, पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की वयाच्या 75चा मुद्दा तिथे पाळला जातो आणि तो आत्ता ज्या पद्धतीनं अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन यांच्यासाठी लागू झालाय तसा तो भूतकाळात लागू झाला आहे का? इतिहास काय आहे? 1.25 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर सामावलेलं आहे की भलेही तुम्ही असं म्हणाल की हा इतिहासच आहे का लागू, तर प्रश्न असा आहे, स्वतः अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान आणि अडवाणी हे जेव्हा पंतप्रधान आणि उपपंतप्रधान झाले तेव्हा ते 75च्या पलीकडचे होते. म्हणजे 75चा ची अट त्यावेळेला पाळली गेलेली नाही. भारतीय जनता पार्टी ही स्वतःला सोयीस्करपणे आपलेच नियम स्वतःच करायचे, ते स्वतःच तोडायचे आणि स्वतःला योग्य वाटेल तेव्हा वापरायचे. भलेही माझा मित्र केशवला माझ्या या वाक्याचा राग येऊ दे. याचं कारण ही जे रिटायरमेंटचं एज आज 75 सांगितलं जात आहे, तर 1980 साली जेव्हा नानाजी देशमुख निवडून आले होते तेव्हा नानाजींनी हे रिटायरमेंट एज 60 असावं असं म्हणून 1980ला स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली होती. आणि नंतर त्यांना 1998 साली जेव्हा राज्यसभेवर नॉमिनेट केलं गेलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला नॉमिनेशन चालू शकतं आणि म्हणून ते नॉमिनेट झालेले होते. आता 60चं ते 75 केव्हा झालं? मग 75च्या पलीकडचे वाजपेयी हे कसे काय चालले? आणि 98-99 सालचे गोविंदाचार्य आणि जसवंत सिंग यांचे काही वाजपेयींच्या प्रकृतीविषयीचे इंटरव्ह्यू वाचले, तर ज्याच्यामध्ये अक्षरशः वाजपेयींना हाफ डेड, मास्क इथपर्यंत म्हणण्यापर्यंत या दोघांचीही मजल गेलेली आहे. वाजपेयींची तब्येत शेवटच्या 10 वर्षात कशी होती? तब्येत हा एक वेगळा मुद्दा आहे. आता आपण वयापुरता मर्यादित ठेवू. केशव उपाध्याय, आपण पटकन उत्तर द्या. भारतीय जनता पार्टी वयाची स्वतःची ठरवलेली अट सोयीस्कररित्या बदलते का? मुळात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे, माइंडकर 3 वर्षापूर्वी माइंडकर स्वतःच्या घरात जे निर्णय घेत होते, कदाचित त्या निर्णयामध्ये माइंडकरने आता बदल केला असेल. कारण शेवटी त्या घरात कसं वागायचं हा माइंडकरांचा नियम असतो, ते माइंडकरांचं घर असतं. भारतीय जनता पार्टी एक मिनिट माइंडकर, 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या. माइंडकर माझं पूर्ण होऊ द्या. माइंडकर माझं पूर्ण होऊ द्या. पहिल्यांदा मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी ज्यावेळी स्वतःचं धोरण, कुठलाही राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कुठला, ज्या पक्षाला एकही आता काय उमेदवार उभा केला नाही, मनसेसारखा पक्ष, असा पक्ष असू दे, अशा कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांनी स्वतःचं अंतर्गत धोरण काय असावं हा त्या राजकीय पक्षाचा विषय असतो, सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जनतेकडे जाताना तुम्ही जनतेसमोर कशा पद्धतीने जायचं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा त्या पक्षाचा असतो. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीबद्दल आकस इथे काही जणांना असू शकतो, तो आहे, दिसतो सगळ्यांना, पण याचा अर्थ शेवटी त्या पक्षाच्या राजकीय धोरणावर तुम्ही टीका करू शकता, पण त्याचे अंतर्गत धोरण काय असावं मुद्दा लक्षात येतोय. हा विषय राजकीय भूमिकेच्या वर टीका करण्याचा आहे आणि त्याच अनुषंगाने तुमची टीका सुद्धा उदाहरण देण्यासाठी घराचा उल्लेख झाला असेल असं मी समजतो, अन्यथा तो
अप्रस्तुत ठरू राहावा शकतो. हे योग्य नाही, आता- संपूर्णपणे योग्य. उदाहरण समजून घेतलं नाही, नाही, पाहिजे. मी समजून माझ्या घेते, पक्षामध्ये प्रश्न मी उद्भवत काय नाही, म्हणजे केशव. माझ्या पक्षात मी हा, कधी धोरण काय राजकीय आखावं पक्ष आणि हे घर माइंडकर हे नाही सांगू typical शकणार. संघाच्या हे स्टाईलचं माइंडकर वाक्य आहे असू शकत आणि ते नाही. संपूर्णपणे अहो, चुकीचं असे आहे. असे तुम्ही असे घराचा उल्लेख, माइंडकर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत घरात काय जीवनाचा करायचंय उल्लेख मी नाही करू सांगू शकत शकत. नाही. तुमच्या मी घरातल्या तुमच्या थोरल्या मुलांनी घराच्यावर काय काम बोललेलो नाही, मी करायचं आणि पक्षावर धाकट्या मुलांनी बोललेलो काम आहे. काय करायचं बिलकुल हे चुकीची मी नाही गोष्ट सांगू आहे. शकत. हे तुमच्या ही घरातला बिलकुल प्रश्न असतो. चुकीची गोष्ट कळलं आहे. तुम्हाला? आपला चर्चेचा त्यामुळे वेळ अशाच प्रकारे आरोप प्रत्यारोपात जाईल. आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे, तेव्हा कृपया दोघांनी आता काही काळासाठी शांत राहावं. सूरज चव्हाण, जी गोष्ट भारतीय जनता पार्टीची असो, काँग्रेसची असो, राष्ट्रवादीही त्यातून वेगळी नाही. आपलं सर्वोच्च नेतृत्व हे 60 आणि 75 या दोन्ही वेगवेगळ्या स्तरांवरच्या निवृत्तीच्या वयांच्या पलीकडे गेलेलं आहे. तुमच्या लेखी आजच्या घडीला एक गोष्ट मात्र मान्य करायची गरज आहे की सर्वाधिक तरुणांना संधी ही राष्ट्रवादीत मिळताना दिसतीये. पण असं असताना सुद्धा सर्वोच्च नेतृत्व मात्र 60 आणि 75ची वयोमर्यादा ओलांडल्यानंतरही माढ्याची चाचपणी करताना का दिसतं? मला असं वाटतं की राजकारणामध्ये वयाचा नाही तर त्याच्या शरीराचा, मानसिकतेचा विचार केला जावा. राजकारणामध्ये वय किती झालं याच्यापेक्षा तो मानसिक आणि शारीरिक किती सक्षम आहे याच्यावरती विचार केला जावा. आणि तुम्ही म्हणताय ना की 75-60 ह्या एजमधले आमचे नेते, तर आमच्या पक्षामध्ये अनुभव आणि जोश हे दोन्ही एकत्र आहे. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आम्हाला काम करण्यासाठी, ग्राउंडवरती काम करण्यासाठी तरुणांची फळी आम्ही राष्ट्रवादीमध्ये निर्माण केली. असं तुम्ही म्हणता की म्हाड्यामध्ये चाचपणी का केली? म्हाडा हा पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे. म्हाड्याबद्दलचा जो नाही, काही मुद्दा माढ्याचा नाहीये. मुद्दा वय इतकं झाल्यानंतर सुद्धा लोकसभेत पुन्हा एकदा उभं राहण्याची चाचपणी का होतीये? लोकांची मागणी होती, त्या स्थानिक भागातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती की साहेबांनी त्या भागाचं नेतृत्व परत करावं. आधीही त्या भागातून साहेबांनी नेतृत्व केलं होतं, पण आमच्या पक्षामध्ये काही ठरलं होतं की घरातून 2च लढतील. त्याच्यानंतर जी काही आपल्या माध्यमाच्या स्वरूपानं लोकांपर्यंत ती भूमिका आम्ही पोहोचवलेली आहे. पण मग सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा स्वतः इतका परिपक्व आत्ता झालाय का की त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्याला त्यांच्या वयाचा मान राखत राज्यसभेत राहू द्यावं आणि दुसरं पर्यायी नेतृत्व उभं करावं? नाही, पर्यायी नेतृत्व नाही. साहेब हेच आमचं एकमेव नेतृत्व आहे. नाही, मी साहेबांविषयी नाही बोलत आहे, मी माढ्यातल्या उमेदवारीविषयी बोलतो आहे. पर्यायी नेतृत्व म्हणजे काय? ऑलरेडी जे आमचे सहकारी अगोदर आमच्या सोबतच होते, ते आम्ही सक्षम आणि निवडून येणारं नेतृत्व दिले. आणि त्या म्हाड्याच्या जागेबद्दल जर तुम्ही पर्टिक्युलर बोलत असाल तर ती जागा आमची, जी आम्ही उमेदवार दिलाय, ज्या जागेबद्दल जी काय आत्तापर्यंत प्रोसेस किंवा झालेली आहे ते आपल्या माध्यमाच्या स्वरूपातनं आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला सर्वांना माध्यमातून सांगितलेलं आहे. अगदी. सूरज चव्हाण यांनी आपल्या चर्चेमध्ये एक चांगला मुद्दा आणलेला आहे आणि तो मुद्दा आहे वयापेक्षा शारीरिक क्षमतेचा. आपण त्यानिमित्तानं आपल्या सोबत असलेल्या युवा प्रतिनिधींशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आदित्य लेले, तुमच्या लेखी वय महत्वाचं आहे का शिक्षण महत्वाचं आहे का अनुभव महत्वाचा आहे? मुळात म्हणजे असं आहे की म्हणजे आपण म्हणजे थोडंसं राजकारण बाजूला ठेवून बोलूया की प्रत्येक राजकीय नेता जो कॅन्डिडेट म्हणून निवडला जातो तो एक पक्षाचा ॲसेट असतो. तो जोपर्यंत ॲसेट असतो तोपर्यंतच त्याला लढायची संधी पक्षही देतं. तो एक दिवस लायबिलिटी व्हायला लागली की पक्ष त्याकडनं नेतृत्व आणि कॅन्डिडेटवर काढून घेतं. दुसरा मुद्दा, याचा दुसरी बाजू आहे की लोकांना जोपर्यंत वाटतंय की हा नेता 80चा असला, 90चा जरी असला पण आमच्यासाठी काम करू शकतोय, तर लोक त्याला निवडून देतात. पण 55-52चा असला पण काही काम करत नाही आहे तर लोक त्याला नाही निवडून देणार आहे. त्यामुळे वय असू दे, शिक्षण असू दे, जोपर्यंत नेता काम करतोय त्या पर्स्पेक्टिव्हचं आम्हाला दिसतंय की तो काम करतोय. म्हणजे वय असलं नसलं अगदी. तर प्रसाद देशमुख, आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे याच्यावर. वय, अनुभव, शिक्षण तिन्हीपैकी युवक काय निवडतात आपला नेता निवडताना? मुळात कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जर काम करायचं म्हटलं किंवा निवडणूक लढवायचं म्हटलं तर आता आपण बघितलं हार्दिक पटेलला सुद्धा सुप्रीम कोर्टाने निवडणूक लढवायला बंदी केल्याची कारणं काही असो पण 25 वय त्याचं झालेलं नव्हतं. तर याचा पण कुठेतरी विचार केला पाहिजे. 25 वय मर्यादेनंतर एखादा माणूस जर निवडणुकांना सामोरं जात असेल तर तो उभं राहून त्याची पूर्ण राजकीय जडणघडण होऊन तो कितपत सक्षम होतो आणि त्याच्यानंतर त्याचं एज एकतर आपल्या सगळ्या आतापर्यंतच्या ज्या हे असतील पॉलिटिशियन्स असतील त्यांची वयं जी आहेत, केंद्रीय मंत्र्यांची जी वयं आहे ती सगळ्यांची माझ्या मतं 50च्या पुढेच आहेत. त्यामुळे याचा पण कुठेतरी विचार करायला हवा की तरुणांना म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही त्या माणसाच्या
तरुणाच्या याला क्षमतेला वाव देण्यासाठी त्याला कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये असो किंवा कुठे पण कुठल्या पक्षामध्ये असो तुम्ही संधी देतात का याच्यावरती मुळात विचार होणं गरजेचं आहे. अगदी त्याचबरोबर यानंतरची शिक्षण पुढची सुद्धा- प्रतिक्रिया अपेक्षित आहे प्राजक्ता नागपुरे यांच्याकडून. प्राजक्ता, आपण बोला. सर, मला वाटतं की प्रत्येक व्यवसाय क्षेत्रात किंवा प्रत्येक क्षेत्रात आज वयाची अट आहे. मग राजकारणात का नको? म्हणजे जर आम्हा लोकांना, आम्हा तरुणींना, आम्हा तरुणांना जर प्रियंका गांधी सारखं सक्षम नेतृत्व, युवा नेतृत्व जर आकर्षित करत असेल तर यामध्ये चूक काय आहे? म्हणजे प्रियंका गांधी आज सगळ्या तरुणींचा चेहरा झालाय, त्यांच्याकडे सगळ्या तरुणी आकर्षित होतात. याचं कारण हेच आहे, कारण त्या आमची भाषा बोलतात म्हणून कुठेतरी त्या आम्हाला जास्त आकर्षित करतात. मग जे जुने नेते, जुने जाणते नेते यांनी निवृत्त व्हायचं म्हणजे काय, तर राजकारणातली सक्रियता कमी करायची आणि तरुणांसाठी किंवा नवीन संधी तयार करायच्या, इतकीच आमची अपेक्षा असते. प्राजक्ता, तुमच्या लेखी किती वयाला ही रिटायरमेंट असली पाहिजे? मागे राहून गायडन्स करा, अगदीच संन्यास घेऊ नका. सर, साधारण 60 हे पण खूप कमी झालं तसं राजकारणातल्या निवृत्तीसाठी, कारण एक अनुभव आणि परिपक्वता या दोन गोष्टींवरती आपण राजकारणातले जे काय आपले ठसे असतात ते उमटवू शकतो. 60 वयोवर्षापर्यंत राजकारणामध्ये हवा तसा अनुभव प्रत्येकालाच येईल असं नसतं. त्यामुळे साधारण 65 ते 75 या दरम्यान जर तुम्ही ते निवृत्तीचं वय ठेवत असाल तर कुठेतरी निवृत्तीच्या वयाला 65 ते 75 अशा प्रकारे प्राजक्ता नागपुरे यांच्याकडून व्यक्त झालेली भूमिका आहे. पण या चर्चेत तरुणांच्याकडून एक महत्त्वाची भूमिका आली की नेता नक्की आहे काय? तो ॲसेट आहे, अर्थात तो जमेची बाजू आहे की तो लायबिलिटी ठरतोय, तो ओझं ठरतोय? आता केशव उपाध्ये या निमित्तानं मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे आणि ते असं आहे की लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन या तिघांना कोणत्या पारड्यात मोजायचं, ॲसेट की लायबिलिटी? प्रसाद काथे, 100% हे भारतीय जनता पार्टीचे असेट आहेत. याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही शीर्षस्थापासून भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. थोडा आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. शेवटी कुठलाही राजकीय पक्षामध्ये हा थोडा पक्ष म्हणजे भाजप, काँग्रेस याच्या पलीकडे जाऊन आपण थोडा विचार केला पाहिजे. शेवटी राजकीय पक्ष जर विकसित नीट पद्धतीने चालायचा असेल, त्याला पुढच्या काही वर्षाचा विचार करायचा असेल तर ही पाणी अडून चालत नाही. सातत्याने नवं नेतृत्व विकसित होत असतं आणि ज्या पक्षामध्ये असं नवं नेतृत्व विकसित होतं त्या पक्ष पुढे चालतो. फॉर एक्झाम्पल, इथं राष्ट्रवादी ज्यावेळी शरद पवारांची एक टीम, मग ते अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील असेल, RR पाटील असतील, अशी एक तरुणांची टीम 98-99 साली बांधली होती, जी पुढची 10-15 वर्ष तरुण नेतृत्वाची फळी होती. महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीकडे गोपीनाथ मुंढ्यांपासून देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे आहेत, सुधीर मुनगंटीवार आहे, अशी तरुणांची नेतृत्वाची फळी होती की जी पुढचे महाराष्ट्र घडवण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत होती. त्यामुळे शेवटी हे तर जिथे नवीन नेतृत्व विकसित होतं आणि ही प्रक्रिया चालत राहत असते. ही प्रक्रिया ज्या पक्षात चांगली चालते त्या पक्षामध्ये मला असं वाटतं तो पक्ष आणि त्या राज्यासाठी सुद्धा ते हिताचं असतं, कारण नवं नेतृत्व, नव्या आयडियाज येतात आणि त्यातनं तुम्हाला चांगला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. अगदी केशव उपाध्ये यांचं म्हणणं असं आहे की राजकीय प्रक्रियेमध्ये व्यक्तीला संधी मिळणं आणि त्यातून ती राजकीय प्रक्रिया अधिकाधिक विकसित होत जाणं हे गरजेचं असतं. म्हणूनच राजकारणात तरुणांना संधी मिळाली पाहिजे. पण तसं करत असताना त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन यांना पक्षाचं ॲसेट मानलेलं आहे. आपण एक जाहिरातीची विश्रांती घेतोय. त्यानंतर जेव्हा रोखठोकच्या दुसऱ्या भागात परतू त्यावेळेला अर्थातच चर्चा ही राजकारणातल्या घराणेशाहीची आणि म्हणूनच राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ स्वतःवर न येऊ देण्यासाठी झटणाऱ्या राजकारण्यांची. तेव्हा रोखठोकचा पुढचा भाग चुकवू नका. नमस्कार, रोखठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय निवृत्तीच्या राजकारणाची आणि आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. आपण चर्चा सुरू करणार आहोत अतुल लोंढे यांच्यापासून. अतुलजी, ज्या वेळेला महाराष्ट्रात असो किंवा देशात असो राजकारणातल्या निवृत्तीची चर्चा होते त्या वेळेला घराणेशाहीची चर्चा पण आपसूक होते. आणि याचं कारण असं असतं की राजकारणातून कोणाला निवृत्त करायचं असेल तर जो पर्याय निवडला जातो तो सुद्धा प्रस्थापिताच्या घरातलाच निवडला जातो. याच्या मागची कारणं काय? नाही, एक गोष्ट तर आपण लक्षात ठेवा की भाजपची संपूर्ण वाढ
ही काही देशात चांगलं केली म्हणून झालं नाही आहे. भाजपची संपूर्ण देशातली वाढ ही केवळ काँग्रेसवर टीका करण्यातून झालेली आहे. आणि आत्ताच माझे मित्र बोलत होते केशव की आमच्या घरामध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हे ठरवण्याचा आम्हाला अधिकार असावा. तर मला असं वाटतं की मला नम्रपणे त्यांना या सगळ्या भाजपच्या या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की आमच्या पक्षामध्ये काय करावं याचा अधिकार आम्हाला ठेवावा. आणि मग आमच्या पक्ष आम्ही निवडलेला नेता लोकांनी निवडायचं की नाही तो अधिकार लोकशाही असल्यामुळे लोकांकडे ठेवावा. एवढं जरी केलं तरी मान्य केलं असं होईल. कारण की आम्हाला म्हणता म्हणता ते स्वतःच त्यांच्यामध्ये किती घराणेशाही बोकाळलेली आहे ह्या सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. एक राहून गेलं. आज गुढीपाडवा आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसकडनं माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण असं बोललात की या सगळ्या तरुणांच्याच याच्यातनं बोलण्यात सूरज असेल किंवा प्राजक्ता असतील किंवा आदित्य असेल या सगळ्या लोकांनी सांगितलं की कोणी म्हटलं की शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता किती महत्त्वाची आहे. कोणी म्हटलं की आम्हाला आमचे विषय घेतात तरुण आहेत त्यांचं आम्हाला आकर्षण वाटतात. तर कोणी म्हणतात की याचं रिटायरमेंटचं वय काय असावं. एक चांगला मुद्दा आला की एखादा व्यक्ती जर उद्या आज केशव किंवा अतुल लोंढे जर परफॉर्म करू शकले नसते तर ते आज प्रवक्ते राहिले नसते. तसंच आहे की तुम्ही परफॉर्म करू शकले नाही लोकांच्या अपेक्षेला तुम्ही उतरू जर शकले नाही तर तुम्ही सुद्धा नेते राहू शकत नाही. ही गोष्ट ठीक आहे. अतुल लोंढे मुद्दा लक्षात येतोय. मी मुद्दा खरं तर घराणेशाहीचा विचारला होता त्यावर तुमचं उत्तर अजून आलेलं नाहीये. पण मला एक प्रश्न अतुल लोंढे या व्यक्तीला विचारायचा आहे. अतुल लोंढेंसारखा माणूस ज्या वेळेला मुंबईतून राजकारणात यशस्वी होण्यासाठी विदर्भात जातो आणि विदर्भात संघर्ष करतो तेव्हा अतुल लोंढेंना प्रस्थापितांच्याकडून येणारं आव्हान हे जास्त महत्त्वाचं असतं आणि अधिक कडवं असतं की त्यांच्या समवयस्कांकडून येणारं आव्हान. मला असं वाटतं की आव्हान पेलण्याची क्षमता आपण राजकारणामध्ये असल्यावर ठेवली पाहिजे आणि जी आव्हानं येतात त्या आव्हानाला समोर गेलं पाहिजे. शेवटी इथे डायसवर बसलेली जी मंडळी असते नेते मंडळी ती ठरवत नाही नेता कोण होणार आहे. समोर बसलेली जी लोक असतात जी जनता आहे ती ठरवत असते. आपण संघर्ष केला पाहिजे आणि संघर्षातून आपलं नेतृत्व घडवलं पाहिजे. याचंच नाव लोकशाही आहे. अगदी अतुल लोंढेंचं म्हणणं असं आहे की संघर्षातून ठरवलं गेलं पाहिजे आणि हा संघर्ष तुम्ही करत असताना जनता समोर पाहत असते. आपल्यासोबत आदित्य लेले आणि विविध युवक प्रतिनिधी आहेत. आदित्य, या सगळ्या विषयामध्ये ना घराणेशाहीचा मुद्दा येतो पण त्याच्यावर राजकारणी फार पटकन बोलत नाहीत. तुमच्या लेखी घराणेशाहीच्या दुसऱ्याच पिढीला तरुण आहे या नावाखाली संधी मिळते आणि कार्यकर्ते सतरंजा उचलतानाच दिसतात. मुळात म्हणजे असं आहे की लोकशाही पद्धतीमधले जे आपल्या पार्टीज आहेत राजकीय पक्ष आहेत ते अत्यंत अलोकशाही मार्गाने आपले प्रतिनिधी देतात. म्हणजे लोकांना ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये यायचं आहे त्यांना कधीच विचारलं जात नाही की तुम्हाला कुठला नेता हवा आहे, तुम्हाला कुठल्या नेत्याला तिकीट दिलेलं हवं आहे हे विचारलं जात नाही. त्यामुळे हे खूप अलोकशाही मार्गाने लोकांना पुढे आणणं आहे. आणि या मध्यंतरी एक आर्टिकल आलेला की काँग्रेसचे माधवराव सिंधियांचा जो पूर्वीचा पक्ष होता त्यांचा मुलगा आल्यानंतर सुद्धा त्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अजूनही विकास झालेला नाही. मला कुठल्याही पक्षाला टार्गेट करायचं नाही आहे पण जेव्हा तुम्ही आणि त्यांना तिथे अजूनही राजा राजा म्हणून मिरवतात म्हणजे घराणेशाही कितपर्यंत रुजले लोकांपर्यंत. आणि कसं असतं माहिती आहे का त्यात एक फॅक्टर असतो आपला भारतीय खूप चालत आलेला की पुण्याई असते. त्या पुण्याईवरती लोक ठेवतात अपेक्षा. ती दुर्दैव आहे पण लोक ठेवतात त्या पुण्याईवरती अपेक्षा. अगदी आदित्य, तुम्ही म्हणालात की नवा नेता निवडताना किंवा उमेदवारी देताना सुद्धा बऱ्याचदा पूर्व पुण्याई घराणेशाही यांचा विचार होतो आणि अलोकतांत्रिक पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते. भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं केशव उपाध्याय यांना माझा प्रश्न आहे. केशवराव, भाजपात गेल्या काही काळात एक नवीन पद्धत रुजताना आपण पाहतो आहोत आणि ही पद्धत म्हणजे विद्यमान खासदारांची तिकीटं काही प्रमाणात कापली जात आहेत. मग हा विषय हा परफॉर्मन्सच्या आधारावर असतो की पलीकडे जाऊन नव्या नेतृत्वाला संधी देऊन असलेला राग तिरस्कार कमी करावा या हेतूनं केला जातो? मला असं वाटतं त्याची उत्तर नीट थोडंसं देण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे यावेळीचा भारतीय जनता पार्टीनं चांगल्या संख्येने नवे उमेदवारीचा प्रयत्न केला आहे. हे सगळे फॅक्टर जेव्हा एखाद्या पक्षाचा उमेदवार ते निवडला जातो त्या ठिकाणी हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेतले जातात की स्वाभाविकपणे नवनेतृत्व विकसित करणं हा मुद्दा असतोच. त्याचबरोबर स्थानिक काय पद्धतीचं त्यांनी गेल्या 5 वर्षात काम केलं आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, लोकसभेतला त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांनी किती प्रश्नांसाठी हे केलं आहे, असे अनेक मुद्दे त्या फॅक्टर त्यात लक्षात घेतले जातात. आणि केवळ कुणाचा तरी तिथं तो अँटी इन्कम्बन्सी, कुणाचा राग आहे किंवा कुणाचा मुलगा आहे अशा पद्धतीने उमेदवार निवडला जात नाही. तर त्या ठिकाणच्या जनतेचा, तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, पुन्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय कारण मला फक्त भाजप काँग्रेस असं करायचं नाही. साधारणतः त्या मतदारसंघामध्ये सर्वे सुद्धा केले जातात. त्यामध्ये कुठली नावं येतात,
मग त्याच्या आधारावर आपण निर्णय काही केले जातात आणि शेवटी लोकांना हवं काय लोकांना विचारलंच जात नाही आणि आम्हाला हवं तो थोपला जातो असं होत नसतं. लोकांचा कल काय आहे हे लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करताना तर निश्चित त्याचा विचार होतो. त्यामुळे ही लोकशाही म्हणण्याचं काही कारण या सगळ्या विषयामध्ये नाही. अगदी केशव उपाध्ये यांच्या लेखी त्यांच्या पक्षामध्ये अलोकशाही पद्धतीनं कोणत्याही प्रकारे उमेदवार निवड आणि कार्यकर्ता आणि नेत्यांच्या अंतर्गत नव्या नेतृत्वाचा विकास होत नाही, तर विविध पातळ्यांवर अनेक परीक्षांमधून जे नाव पुढे येतं त्यालाच संधी मिळते. आता पुढचा मुद्दा आहे तो अर्थातच तब्येतीचा आहे. जयंत माइंडकर, आपण अनुभवाची चर्चा केली आहे, शिक्षणाची चर्चा केली आहे आणि निवृत्तीच्या वयाची पण चर्चा केली, पण या सगळ्याला बऱ्याचदा छेद देणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यातलं एक प्रमुख कारण असतं ते म्हणजे वय. ज्ञानशील एकता अशी त्रिसूत्री घेऊन काम करणाऱ्या पक्षांनाही बऱ्याचदा चारित्र्य आणि वय या दोन मुद्द्यांच्या आधारे आपल्या बऱ्याच नेत्यांना दूर करावं लागतं. प्राप्त परिस्थितीत वय हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर राजकारणात आहे का? त्याचा नफा नुकसान कोणाला भोगावं लागतं? मी सध्या घराणेशाही आहे, तुम्ही विचारलं नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. फक्त वय आणि वयाच्या बरोबर तब्येत या दोनच गोष्टींवर बोलणार आहे. दुर्दैवाने काही दिवसांच्या पूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आपल्या जवळच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री हे शेवटपर्यंत तोंडात एक नळी घालून जे काम करत होते ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ते कशा अवस्थेत काम करत होते. त्याच्यानंतर तामिळनाडूचे 2 माजी मुख्यमंत्री MG रामचंद्रन आणि जयललिता हे अक्षरशः आसन्न मरण अवस्थेत असताना, एक अमेरिकेत आणि एक चेन्नईला असताना सुद्धा ते मुख्यमंत्री पदावर कायम होते. मला असं वाटतं की या वयाच्या रिटायरमेंटच्या डिस्कशनपेक्षा जे केवळ माझ्या शब्दात केवळ अडवाणींना जोशींना दूर ठेवण्याकरता हा मुद्दा आणलेला आहे, तसं करण्यापेक्षा त्यांचा फिजिकल फिटनेस पाहणं हा महत्त्वाचा आहे. आणि फिजिकल फिटनेस जर का नसेल तर जबरदस्तीने अनेक माणसांना अनेक पक्षात ठेवलं जातं, ही पण वस्तुस्थिती आहे. मग आपण या संदर्भात पटकन प्रश्न केशवरावांना विचारू. केशवराव, आत्ताच्या घडीला निवृत्तीच्या वयाचा एक वापर करत निर्णय होत आहेत आणि फिजिकली फिट, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असताना सुद्धा ते नेते बाहेर काढले जात आहेत का? मी तुमच्या माहितीशी सांगतो, गुजरातच्या मुख्यमंत्र्या ज्यावेळी होत्या त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं वयाची अट 75 आहे. ती धरूनच त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री राजीनामा दिला. तुमच्या माहितीसाठी त्या भारतीय जनता पार्टीच्याच होत्या त्या. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता माइंडकाला माहिती नसेल, रवींद्र भुसारी आमचे संघटन मंत्री होते. त्यांनी 60व्या वर्षी सांगितलं मी आता वयाची 60 वर्ष झाली, मला थांबायची इच्छा आहे आणि मी थांबतो असं म्हणून ते स्वतःहून थांबलं नव्हतं. त्यामुळे अहो रवींद्र भुसारींचा आता मला माहिती आता आमच्या पक्षाबद्दल हे बोलणार बघा, हे मीडियामधलं आहे मला माहिती आहे. याचं कारण नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्या कॉन्ट्राव्हर्सीत त्यांचा बळी गेलेला आहे, हे मला माहिती आहे. हे मला माहिती आहे. हा एक तर्क आहे. माइंडकर, 1 मिनिट. केशवराव, आपल्या मुद्द्यावर पटकन या. तब्येतीत चांगली परिस्थिती असूनही अडवाणींना बाजूला केलं गेलं आहे का? भारतीय जनता पार्टीमध्ये प्रश्न असा आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये यापूर्वी सुद्धा अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतःहून थांबण्याचा निर्णय घेतला. हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. त्यामुळे हे काही अचानक झालं आणि ह्या दोघांपुरतंच हा विषय असा काही समजण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन नेतृत्व विकसित होण्याची प्रक्रिया निरंतर चालू आहे. त्यामुळे कुणातरी एकाला विशिष्ट जो आरोप आता इथे केला जातोय हे फक्त अडवाणी आणि यांच्यासाठी केलं जात आहे असं समजण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा सूरज चव्हाण, तब्येतीच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या संदर्भात अनेकदा चर्चा होतात. सर्वात उत्तम पद्धतीनं आणि एनर्जेटिक पद्धतीनं पवारसाहेब काम करतायत ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यांनी एका दुर्धर आजाराला अत्यंत सक्षमपणे तोंड दिलेलं आहे. अशा वेळेला त्यांनी काही काळ विश्रांती घ्यावी असं पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटतं का? नाही, साहेबांनी मला वाटते साहेब स्वतः म्हणजे आज बघतो मी साहेबाचा अनुभव, साहेबांचा जोश आणि साहेब ज्या पद्धतीनं काम करतात मी स्वतः जवळून पाहिलेलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की साहेब आमच्यासारख्या तरुणांना लाजवतील इतकं त्यांचं एनर्जेटिक काम आहे. त्याच्यामुळे मला कुठंतरी वाटतं की साहेबांनी विश्रांतीऐवजी या देशाला, या राज्याला पुढे नेण्यासाठी कार्य करत राहावं असं मला तरी वाटतंय. मग हाच जो साहेबांच्या बद्दलचा तुमचा दृष्टिकोन आहे, याच दबावापोटी RR पाटील यांच्यासारखा माणूस स्वतःचा आजार दडवून काम करत राहिला का? नाही,
मला वाटत नाही की आर पाटील साहेबांनी आजार दडवून आमच्या ग्रामीण भागामध्ये थोडंसं टाळायची सवय असते, आजचं उद्यावरती थोडंसं जाऊयात. मग तो कदाचित तो पाठ झाला की आबांनी टाळत गेले. जर आबा वेळेवर झाले असते तर दबावाखाली वगैरे कोणी आजारी माणसाला कुठल्याही पक्षात मला नाही वाटत की दबाव टाकतील. आजारी माणसाला लवकरात लवकर बरी व्हावी ही अपेक्षा सगळ्यांची असते. त्या ज्या पद्धतीनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तेही प्रत्येकजण विचार करतो. आणि आदरणीय साहेबांनी पाटील साहेबांच्या वेळी जी काही सुविधा उपलब्ध करून देता येतील त्याच्यावरती जास्त भर दिला. असा कुठला दबाव वगैरे काही नव्हता. अगदी. प्राजक्ता देशमुख आणि प्रसाद देशमुख आणि प्राजक्ता नागपुरे आपल्या सोबत आहेत. प्रसाद देशमुख, माझा पहिला प्रश्न आहे की आत्ताच्या घडीला जर समजा शारीरिकदृष्ट्या सक्षम नेतृत्व आपल्या समोर असेल आणि ते वयानं जास्त असेल तर तरुण त्याला निवडतील का? शारीरिकदृष्ट्या जर दुर्बल नेतृत्वाला जर संधी पक्ष देणार असेल किंवा त्यांचं काम जर तसं असेल तर निश्चित मला असं वाटतं त्यांना निवडून द्यायला आणि संधी द्यायला काहीच हरकत नाही. याचं जिवंत आणि जागतं उदाहरण शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभं आहे. मी स्वतः पवार साहेबांना बघितलं आहे की येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. प्रत्येक जिल्हा हे ते बाय रोड फिरले. तर असं असताना मला असं वाटतं कुठेतरी वयाचा जो हे तर तो तुम्ही विचारात न घेता कुठले तरी माणूस तो वर्किंग कंडिशन काम करतोय, इतका फिरतोय, मला असं वाटतं अजित पवारांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं पवार साहेब हे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात आणि अजूनही त्यांचा कार्यक्रम जो आहे तो चालू आहे. ठीक आहे. आपल्याला प्राजक्ता नागपुरे यांच्याकडून प्रतिक्रिया हवी आहे. प्राजक्ता, तुमचं मत काय आहे? सर, मला वाटतं की वय एक बाजूला आपण मुद्दा ठेवला तर कर्तव्यनिष्ठा त्या नेत्याची किती आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. तो माणूस अगदी मानसिकरित्या सक्षम आहे का? तो लोकांच्या हिताचे, तरुणांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे निर्णय घेतो आहे का? जे जनतेला हवं आहे ते देतो आहे का? हे बघणं महत्त्वाचं आहे. जर तो ते सगळं पुरवत असेल, तो बौद्धिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खंबीर असेल, ते नेतृत्व तसं जर आम्हाला मिळत असेल तर आम्हाला नक्कीच तशा पितृतुल्य नेतृत्वाला निवडून द्यायला नक्कीच आवडेल. पण सर, एक गोष्ट अशी आहे की किती तुम्ही मानसिक किती स्वतःला ताणणार ना, हा पण एक मुद्दा असतो. कधी कधी आमचे डोळे दुखतात त्या नेतृत्वाला बघून, त्यांचं वय बघून, असं एक होतं. त्यामुळे तरुणांना एक नवीन चेहरा, एक नवीन जोश असणारा पण नेतृत्व हवं आहे असं मला वाटतं. आणि ते जर वयस्कर नेतृत्वामध्ये तो जोश आम्हाला मिळत असेल तर आम्हाला दुसरं काही नको आहे. अगदी. या निमित्तानं झालेल्या चर्चेमध्ये विविध प्रकारची मतं व्यक्त झाली आणि आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आभार आपल्या सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. जाता जाता राजकारणात महत्त्वाची असते ती समाजाला आणि दिशा देण्याची ताकद बाळगण्याची क्षमता. राजकारण्यांच्या निवृत्तीच्या शारीरिक वयाची चर्चा करताना राजकारण्यांकडे असलेला अनुभव आणि परिपक्वते पलीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. जुन्या आणि नव्याचा हा संघर्ष चालतच राहणार आहे. गरज आहे ते नव्या जुन्याचं योग्य संतुलन राखण्याची. तरुण रक्ताला वाव देताना युक्तीच्या 4 गोष्टी सांगणाऱ्या ज्येष्ठांना अडगळीत टाकणंही योग्य नाही. शेवटी राजकारणीही हे आपल्या काळातल्या राजकीय संस्कृतीला दिशा देणारे महत्त्वाचे घटक असतात. त्यांच्यातलं जे चांगलं आहे ते वेचत आणि वाईट आहे ते टाकून देत पुढे जाणं गरजेचं आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.